नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर लोकसंख्येचा जिल्हा कोणता? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात कमी प्रश्न क्रमांक दुसरा, कृष्णा नदी कुठे उगम पावते? हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, उजनी धरणाचा जलाशयामध्ये डॅश पक्षी आढळतात? उजनी धरणाचा जलाशयामध्ये डॅश डॅश हे पक्षी आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 फ्लोमिंगो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कळसुबाईची शिखर अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश या तालुक्यात आहे? कळसुबाईची शिखर अहमदनगर जिल्ह्यात डॅश डॅश या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अकोले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात? राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 4 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापला आहे? भारताचा सर्वाधिक भूभाग डॅश डॅशने व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 प्राचीन पठाराने हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवापासून निर्माण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 स्वादुपिंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? प्रकाश संश्लेषणासाठी खालीलपैकी कोणता पदार्थ आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 क्लोरोफिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते? नैसर्गिक वायूमध्ये डॅश डॅशचे प्रमाण मुख्यत्वे करून असते. तर ऑप्शन क्रमांक 3 मिथेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, सर्व प्रकारच्या शेवाळ्यामध्ये डॅश डॅश हे रंगद्रव्य नसतात? सर्व प्रकारच्या शेवाळांमध्ये डॅश डॅश हे रंगद्रव्य नसतात. तर ऑप्शन क्रमांक 1 क्लोरोफिल बी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, सल्फ्युरिक आम्लांमध्ये लिटमस कागद डॅश डॅश होतो? सल्फ्युरिक आम्लांमध्ये लिटमस कागद डॅश डॅश होतो. तर ऑप्शन क्रमांक 3 लाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालविले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 ॲनी बेझंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? गोदावरी नदीवरील डिग्रस बंधारा परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पालम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश साली झाली? भारतात हरित क्रांतीची सुरुवात डॅश डॅश साली झाली. तर ऑप्शन क्रमांक 3 1965 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश डॅश नदीच्या काठी बसले आहे? धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण डॅश डॅश या नदीच्या काठी वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 पांझरा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते? पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कोणते पीक घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, ईशान्य मोसमी वाऱ्यापासून डॅश डॅशच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो? ईशान्य मोसमी वाऱ्यापासून डॅश डॅशच्या किनारी प्रदेशात पाऊस पडतो. तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते? जीवनसत्वाच्या अभावामुळे जीभ लाल होते व त्वचा खरखरीत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 ब हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, मोटार गाड्यांमुळे
होणारे हवेचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या धातूशी निगडित आहे? मोटार गाड्यामुळे होणारे हवेचे प्रदूषण खालीलपैकी कोणत्या धातूशी निगडित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? खालीलपैकी कोणता पदार्थ विद्युत वाहक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ग्राफाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी नंदुरबार जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोहोळ अभयारण्य वाशिम जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? सोहोळ अभयारण्य वाशिम जिल्ह्याच्या कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कारंजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरु शिखर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1998 मध्ये बनारस हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली? 1998 मध्ये बनारस हिंदू विद्यालयाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 ॲनी बेझंट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 1934 मध्ये डॅशनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. 1934 मध्ये डॅशनी समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. तर ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 1906च्या डॅश अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजी अध्यक्ष पदावरून घोषित केले. 1906च्या अधिवेशनात स्वराज्य हे काँग्रेसचे ध्येय असल्याचे दादाभाई नौरोजी अध्यक्ष पदावरून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 4 कलकत्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालील सर्वात हलका वायू कोणता? खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 हायड्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टॉल्कन पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? टॉल्कन पावडर तयार करताना खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 मॅग्नेशियम सिलिकेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? अजीवनसत्वाच्या अभावामुळे खालीलपैकी कोणता रोग उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 रात आंधळेपणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 निजामाबाद जगदळपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रवत नाही? पुढीलपैकी कोणता रस जठराच्या भित्तिकेमध्ये स्त्रवत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 टायलान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? जगप्रसिद्ध सापेक्षता सिद्धांत कोणी मांडला? तर ऑप्शन क्रमांक 2 आइन्स्टाईन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी 13 तालुके असणारा जिल्हा कोणता? खालीलपैकी 13 तालुके असणारा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 डॅश हे सजीव माकड आणि मानव यांना जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो. डॅश सजीव माकड आणि मानव यांना जोडणारा दुवा म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑस्ट्रेलियो पिथेकस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी डॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही? खालीलपैकी डॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिवताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोललेली जाते? महाराष्ट्रात मालवणी ही भाषा प्रामुख्याने कोठे बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने अर्की खडकात आढळते? खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने अर्कियन खडकात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोह खनिज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 अंबारवा हा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आंबा भारवा हा वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ॲनी बेझंट यांनी डॅश रोजी होम रूल लीगची संघटना स्थापन केली. ॲनी बेझंट यांनी डॅश रोजी होम रूल लीगची संघटना स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 2 25 सप्टेंबर 1915 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रोजगार योजनेचे अद्य प्रवर्तक डॅश यांना म्हणतात? रोजगार योजनेचे अद्य प्रवर्तक डॅश यांना म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विस पागे हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 46 पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश या वर्षी करण्यात आली. पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॅश या वर्षी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 1884 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष डॅश या वर्षी सुरू होते. महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष डॅश या वर्षी सुरू होते. तर ऑप्शन क्रमांक 3 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला. भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया कोणी घातला. तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेकालो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 चंद्रपूरमधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे. चंद्रपूरमधील नागभीड येथे कोणता उद्योग आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 रेशीम कापड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1990 हे आपले करेक्ट आन्सर होईल.